Hello everyone. Welcome back to e-learning platform by Science Park सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस अर्थात नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. आजचे सब टॉपिक्स आहेत व्हॉट इज नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधन म्हणजे काय, आणि प्रॉपर्टीज ऑफ एअर म्हणजेच हवेचे गुणधर्म. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, तर अशी गोष्ट जी निसर्गामध्ये आढळते आणि लोक त्याचा उपयोग त्यांच्या मूलभूत गरजा बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी करतात. ही नैसर्गिक संसाधने दोन प्रकारची असतात. एक रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजेच नूतनक्षम संसाधने आणि दुसरा प्रकार म्हणजेच नॉन रिन्युएबल म्हणजेच अनूतनक्षम संसाधने. रिन्युएबल रिसोर्सेस निसर्गात मुबलक प्रमाणात आणि निरंतर उपलब्ध असतात. त्यांची पुनर्निर्मिती होऊ शकते. ते कमी खर्चात उपलब्ध होतात आणि पर्यावरणास अनुकूल म्हणजेच एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात. तर नॉन रिन्युएबल म्हणजेच अनूतनक्षम संसाधनांच्या निर्मितीचा वेग हा अतिशय मंद असतो. तसेच त्यांची उपलब्धता मर्यादित असते. अतिवापरामुळे ही संसाधने म्हणजेच रिसोर्सेस संपुष्टात येऊ शकतात. नॅचरल रिसोर्सेस आहेत तरी कोणते, बघूया बरं. रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, एअर म्हणजे हवा, प्लांट्स, वॉटर म्हणजे पाणी, सॉइल. तर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे फॉसिल फ्युएल जीवाश्म इंधन, कोळसा म्हणजेच कोल, नॅचरल गॅस. आज आपण यातील हवा म्हणजेच एअर या रिन्युएबल रिसोर्स नूतनक्षम संसाधनाची माहिती घेणार आहोत. हवेमध्ये वेगवेगळे वायू गॅसेस असतात, जसे नायट्रोजन, ऑक्सिजन, अर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलियम, मिथेन, हायड्रोजन अशा वेगवेगळ्या वायूंनी हवा बनते. म्हणजेच हवा, एअर हे या वायूंचे मिश्रण आहे. तेही होमोजिनियस मिक्सचर म्हणजेच एकजिनसी मिश्रण आहे. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, तर इट इज द मिक्सचर in which the components are uniformly distributed throughout its volume and cannot be seen separately. For example, tea, fruit juice, medicine. तर याच्या अगदी ऑपोजिट म्हणजे heterogeneous mixture. It is a mixture in which the components are not uniformly distributed throughout its volume and can be easily seen separately. For example, ice in water, oil in water. Properties of air म्हणजेच हवेचे गुणधर्म याविषयी माहिती घेऊया. प्रॉपर्टीज गुणधर्म म्हणजेच एखाद्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी वैशिष्ट्ये, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. बघूया बरं मग हवेचे गुणधर्म प्रॉपर्टीज आहेत तरी कोणते. इनविजिबल. आपल्या अवतीभोवती हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. येट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते. तोंडासमोर हात धरून फुंकर मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. ऑक्युपाई स्पेस. हवा जागा व्यापते हे या इमेजवरून सहज लक्षात येते. बलूनची साईज मोठी होते कारण त्यात हवा एअर आहे. मास अँड वेट म्हणजेच वस्तुमान आणि वजन. हे समजण्यासाठी एक छोटी ॲक्टिव्हिटी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला बलून म्हणजेच फुगा, स्टिक आणि थ्रेड म्हणजेच दोरा लागणार आहे. काडीच्या दोन्ही टोकांना दोन सारख्या आकाराचे फुगे बांधा. नंतर यातील एका फुग्यातून हवा काढून टाका. फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक हे खाली जात असल्याचे आढळते. म्हणजे हवेला वजन असते.
तसेच हवा हे वायूंचे मिक्सचर ऑफ गॅसेस असल्याने इतर पदार्थांप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान म्हणजे मास असते. वेट आणि मास म्हणजेच वजन आणि वस्तुमान यामध्ये फरक तो काय असतो? चला थोडी रिव्हिजन करूया. वजन म्हणजे गुरुत्वाकर्षण एखाद्या वस्तूवर किती शक्ती खेचते. हाऊ मच फोर्स ग्रॅव्हिटी पुल्स ऑन ॲन ऑब्जेक्ट. तर वस्तुमान म्हणजेच मास म्हणजे वस्तूमधील पदार्थांची संख्या. द अमाऊंट ऑफ मॅटर इन ॲन ऑब्जेक्ट. वजन म्हणजेच वेट याचे मेजरमेंट युनिट आहे न्यूटन. तर मास म्हणजेच वस्तुमान याचे युनिट आहे ग्रॅम, किलोग्रॅम, मिलीग्रॅम. तर वजन हे मोजले जाते स्केलने. तर मास म्हणजेच वस्तुमान हे बॅलन्सने. ग्रॅव्हिटीचा या वजन आणि वस्तुमानावर काही इफेक्ट होतो का? तर वेट डिपेंड्स ऑन लोकेशन ऑफ ऑब्जेक्ट अँड मास ऑलवेज कॉन्स्टंट सेम नो मॅटर्स द लोकेशन. आणि म्हणूनच पृथ्वीवर आणि चंद्रावर आपल्याला मास म्हणजेच वस्तुमान हे सेम आढळते. तर वजन हे वेगवेगळे आढळते. कारण चंद्राची ग्रॅव्हिटी ही पृथ्वीपेक्षा कमी आहे. प्रेशर म्हणजेच दाब. वातावरणातील दाब समजण्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी करूयात. सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घेतली. तिचे पिस्टन ओढले आणि त्याचे निरीक्षण केले. पिस्टन सहजपणे बाहेर ओढता येते. बाहेर ओढलेले पिस्टन म्हणजेच दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच बाहेर राहतो. आता सिरिंजचे छिद्र म्हणजेच होल अंगठ्याने घट्ट बंद केले व पिस्टन बाहेर ओढले व नंतर हात सोडून दिला. हात सोडला की तो लगेच पिस्टन आतमध्ये ढकलला गेला. हवेमधील वायूंचे रेणू म्हणजेच एअर मॉलिक्युल्स हे सतत हालचाल करत असतात. हे मॉलिक्युल्स जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब, प्रेशर निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतो. सिरिंजचे छिद्र म्हणजेच होल हे बंद करून पिस्टन खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब म्हणजेच प्रेशर हे कमी होते. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो. म्हणूनच बाहेर खेचलेले पिस्टन सोडून दिले की ते लगेच आतमध्ये ढकलले जाते. ही सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितींमध्ये घेऊन हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी पिस्टन तेवढाच आत गेल्याचे आपल्याला दिसून येते. यावरून वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सर्व दिशांनी समान असते हे आपल्याला लक्षात येते. अजून एक ॲक्टिव्हिटी करूयात. यासाठी एक ग्लास आणि कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठा लागेल. ग्लासमध्ये पाणी भरून घ्या आणि त्यावर हा पुठ्ठा ठेवा आणि झटकन ग्लास हा उलटा करा आणि पुठ्ठ्याला जो आधार हाताने दिलाय तो काढून टाका. म्हणजेच हात खाली घ्या. हात खाली घेतल्यावर तुम्हाला असं दिसेल की पुठ्ठा तर हलत नाहीये आणि या ग्लासमधील पाणी देखील या ग्लासमध्येच आहे, ते खाली सांडत नाहीये. असं का बरं झालं असेल? हे झाले because the force caused by the atmospheric pressure acts on the surface of the cardboard. हा वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर नक्कीच जास्त आहे ग्लासमधील पाण्याच्या वजनापेक्षा आणि त्यामुळेच वातावरणातील दाब या पुठ्ठ्याला, या कार्डबोर्डला वर उचलून धरू शकते. तर या ग्लासमधील पाण्याचे वजन या पुठ्ठ्याला खाली ढकलू म्हणजेच पुश करू शकत नाही. हा एक्सपेरिमेंट प्रूव्ह करतो की वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पृथ्वीच्या पृष्ठभागावर अस्तित्वात आहे. आता तुम्हाला घरी करायला एक छोटासा प्रयोग. एक ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये कागदाचा बोळा ठेवा.
तो कागदाचा बोळा असा ठेवाल की ग्लास उलटा केला तरी तो खाली पडला नाही पाहिजे. तो ग्लास नंतर टबमध्ये उलटा करून ठेवाल. नंतर त्यामध्ये पाणी भरा. पाणी हे ग्लासच्या लेवलला किंवा त्यापेक्षा थोडं वर असलं पाहिजे. नंतर ग्लास बाहेर काढा आणि चेक करा आतला जो आपण कागदाचा बोळा ठेवला आहे तो ओला झाला की कोरडा आहे. हा प्रयोग नक्की घरी करून बघा आणि मला नक्की सांगा काय होतं ते. अजून एक प्रश्न, चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? शोधा बरं, काय आहे याचं उत्तर? असं अज्युम करा की वातावरण, ॲटमॉस्फिअर आणि अर्थ सरफेस म्हणजेच पृथ्वीचा पृष्ठभाग यांमध्ये एअर कॉलम आहे. आता सी लेवल ते ॲटमॉस्फिअर हे अंतर जास्त आहे म्हणजे साहजिकच एअर कॉलमची उंची देखील जास्त असणार. समुद्र सपाटीपासून जसजसं आपण वर जाऊ तशी एअर कॉलमची उंची ही कमी होत जाईल. जास्त उंची म्हणजे जास्त वजन आणि यामुळेच समुद्र सपाटीवर जास्त उंची असल्याने एअर कॉलमची तिथे जास्त प्रेशर क्रिएट होतं आणि त्यामुळेच समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जास्त असते आणि त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसं आपण वर जाऊ तसतसा वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कमी होत जातो. हे वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजले जाते ते बॅरोमीटर या उपकरणाने. मराठीमध्ये याला वायुदाब मापक असे म्हणतात. ग्रेट सायंटिस्ट डॅनियल बर्नॉली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्त्वाचे तत्व मांडले, प्रिन्सिपल मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब म्हणजेच प्रेशर कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग म्हणजेच वेलॉसिटी कमी झाली तर दाब वाढतो. एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. हे अधिक चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी आपण एक छोटी ॲक्टिव्हिटी करूयात. एका प्लॅस्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरा. दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरा. स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारा. पाण्याचा फवारा उडताना दिसेल. स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्यासमोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे वरच्या दिशेने ढकलले जाते व पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडते. जेवढ्या जोरात फुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याचे आपल्याला लक्षात येईल. स्ट्रॉचा हा फवारा बर्नॉलीच्या प्रिन्सिपलवर काम करतोय हे आपल्याला कळेल. याचा एअर प्रेशर, वायुदाबावर काही परिणाम होतो का? ज्यावेळेस हवा थंड असते त्यावेळेस एअर मॉलिक्युल्स हे जवळ असतात, त्यामुळे त्यांना मोमेंट, हालचालही जास्त करता येत नाही आणि ते वजनाने जड असतात. पण ज्यावेळेस हवा ही गरम असते त्यावेळेस एअर मॉलिक्युल्स हे विरळ असतात, त्यामुळे ते मोमेंट, हालचाल जास्त करू शकतात आणि ते वजनानेही हलके असतात. लो प्रेशर हे कधी तयार होते? ज्यावेळेस हवा ही हलकी असते. हवा हलकी कधी असते? ज्यावेळेस ती गरम असते. गरम हवा ज्यावेळेस असते त्यावेळेस लो प्रेशर क्रिएट होते आणि त्यावेळी हवा ही वातावरणाच्या दिशेने वरवर जाते. तर हाय प्रेशर हे कधी तयार होते? ज्यावेळेस हवा ही जड असते. हवा जड कधी असते? तर ज्यावेळेस ती थंड असते. थंड हवेमध्ये हाय प्रेशर क्रिएट होते की ज्यावेळेस हवा ही खाली अर्थ सरफेस पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे खाली खाली येत असते. वारा म्हणजेच विंड ही तयार कशी होते? तर जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये म्हणजेच प्रेशरमध्ये फरक पडतो तेव्हा हवा ही हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहते. अशावेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते. म्हणजेच हवेतल्या दाबात प्रेशरमध्ये पडलेला जो फरक आहे याचाच परिणाम म्हणजे हे वाहणारे वारे असतात.
आहे ना थोडी गंमत? ह्युमिडिटी. मी एक ग्लास घेतला आणि त्यामध्ये बर्फाचे खडे ठेवले. ग्लासच्या बाहेर मला पाणी आल्याचे दिसले. का बरं? ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात वेपर फॉर्ममध्ये असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट अशा तापमानाला टेम्परेचरला त्याचे संगणन कंडेन्सेशन होते. कंडेन्सेशन म्हणजे गॅसचे लिक्विडमध्ये रूपांतर होते. अपोजिट ऑफ इव्हॅपोरेशन. बाष्पीभवनाच्या अगदी अपोजिट ही प्रोसेस असते. त्यामुळे बाष्पाचे रूपांतर, वेपरचे रूपांतर हे पाण्यात होते व हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा झालेले या प्रयोगामध्ये आपल्याला दिसते. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण म्हणजेच ह्युमिडिटी लेवल ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. दिवसभरात देखील या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण म्हणजेच ह्युमिडिटी लेवल ही बदलत असते. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण ह्युमिडिटी लेवल हे तिच्या बाष्प वेपर धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान हे कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही कमी होते. अशावेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे म्हणजे वेपरचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते आणि यालाच आपण दवबिंदू ड्यू असे म्हणतो. दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण म्हणजेच वेपरचे जे काही पर्सेंटेज आहे ते कमी होते. अशावेळी आपल्याला हवा ही कोरडी असल्याचे जाणवते. समुद्रसपाटी किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाष्पाचे प्रमाण हे भरपूर असते हवेमध्ये. अशावेळी आपल्याला हवा ही दमट जाणवते. आता थोडी गमतीशीर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती. हवा हे काही वायू तसेच धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. जेव्हा प्रकाश किरण लाईट एअर्स हे हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. तापमान नियंत्रण, टेम्परेचर कंट्रोल. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा, एनर्जी मिळते. ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात हीट फॉर्ममध्ये परत फेकते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून इतर घटकांना ते देतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हा उबदार वॉर्म असा राहतो व पृथ्वीवरील जीवसृष्टीला अनुकूल होतो. पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे म्हणजेच अर्थ सरफेसचे हे सरासरी टेम्परेचर, तापमान हे खूपच कमी झाले असते. ध्वनी प्रसारण म्हणजेच साऊंड ट्रान्समिशन. आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज आपल्या भोवतीच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोचलेले असतात. तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. म्हणजेच एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आता एक प्रश्न आहे. अवकाशात, स्पेसमध्ये आवाज ऐकू येईल का? काय वाटतं तुम्हाला? शोधा. याचंही उत्तर शोधा आणि मला नक्की सांगा. आज एवढंच. पुढच्या सेशनमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे गुणधर्म यांविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या
त्या घरी नक्की करून बघा आणि मला सांगा काय होतंय ते. आणि या काही प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरंही मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये. अंटिल देन कीप लर्निंग.